अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी घाटात ट्रक उलटलाय। 20 टन पाण्याच्या आणि कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या देखील येथे गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय। कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटात आज सकाळच्या सुमारास कोंढापुरी येथून परभणीकडे 20 ते 22 टन पाण्याच्या आणि काही कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक ब्रेक नादुरुस्त झाल्यानं एका धोकादायक वळणावर उलटला। अपघात घडल्यानंतर ट्रक चालक देखील जखमी झाला असून अपघातग्रस्त ट्रकचंही मोठं नुकसान झालंय। सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर अवघ्या 2-2.5 तासांमध्ये म्हणजे सकाळी 9-9:30 वाजेपर्यंत या अपघातग्रस्त ट्रकमधील सुमारे 20 ते 22 टन पाण्याच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पसार केल्यात। अपघात घडल्यानंतर काही वेळानं उपस्थित झालेल्या ट्रक मालकाच्या नातेवाईकांनी देखील डोक्यालाच हात लावला। अपघात घडल्याची माहिती समजताच करंजी पोलीस चौकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ शेख तांबे वाघ यांनी देखील घटना ठिकाणी भेट देत वाहतूक सुरळीत केली, तर महामार्ग पोलीस पथक घटना ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी देखील वाहतूक सुरळीत केली। करंजी घाटातील या धोकादायक वळणावर सातत्यानं जड वाहनांचे अपघात होत असून या वळणाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे। या भागाचे खासदार आमदार यांनी या घाटाच्या दुरुस्तीकडे विशेष लक्ष घालून या वळणाची दुरुस्ती करणं फार महत्त्वाचं आहे। 2-4 दिवसाला या वळणावर अपघात होऊन वाहनांचं आणि प्रवाशांचंही नुकसान होतंय। प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर। मी पोलीस हवालदार अल्ताफ मोहम्मद शेख, नेमणूक पाथर्डी पोलीस स्टेशन। करंजी घाट येथे सकाळी 7 वाजेच्या दरम्यान एक पाण्याचा बॉटल व कोल्ड्रिंक घेऊन जाणाऱ्या ट्रकचा माणिकशाह पीर बाबा दर्गाजवळ अपघात झालेला असून वाहतूक सुरळीत केली आहे व पंचनामा करण्याची तजवीज करत आहोत। राम बेरड, आमच्या पाहुण्यांचा ट्रक पुण्याहून परभणीला कोल्ड्रिंक्स पाण्याच्या बाटल्या भरून चालला होता। अंदाजे सुमारे 20-22 टन माल त्याच्यात असण्याची शक्यता आहे। तर सकाळी 6 वाजता ऍक्सिडेंट झाला, त्याच्यात कोणती जीवितहानी झाली नाही। त्याचा ब्रेक फेलच्या हिशोबाने काय झालं ते गाडी हे झाली। तर लोकांनी आता 9 वाजल्यात तर त्याच्यात एक बी पाण्याची बाटली शिल्लक ठेवली नाही, कोल्ड्रिंक्स वगैरे। तर लोकांनी बी जरा जे झालं त्याच्यावर जरा सहकार्य करायची भूमिका ठेवावी, साथ द्यावी। ते दुःख झालेलं त्यांना एवढं मोठं त्यांचं प्रॉब्लेम झालाय, त्यांचं नुकसान झालंय, तर लोकांनी एक बी बाटली ठेवली नाही। तर आता 9 वाजल्यात आम्ही पाहतो इथं पत्रकार साहेब सगळे आलेत, तर इथं बाटली शिल्लक नाही। लोकांनी गाड्या भरू सगळं गोण्या भरू बॉटल गायब करून टाकले त्यांची। नमस्कार, आज कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग 61 या ठिकाणी या महामार्गावरील करंजी घाटामध्ये नेहमी या धोकादायक वळणावर अनेक जड वाहनांचे अपघात होत आहेत। आज मंगळवार दिनांक 14 जून रोजी देखील सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून परभणीकडे जाणाऱ्या ज्यामध्ये बिस्लरीच्या बाटल्या होत्या, त्याचबरोबर काही कोल्ड्रिंकच्या देखील बाटल्या मोठ्या प्रमाणात होत्या। सुमारे 20 ते 22 टन बिस्लरीच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या घेऊन जाणारा हा ट्रक ब्रेक फेल झाल्यामुळे या धोकादायक वळणावर पलटी झालेला आहे। या अपघातामध्ये ट्रकचं देखील मोठं नुकसान झालंय, ट्रकचा चालक देखील जखमी झालेला आहे। सकाळी 7 वाजता ही घटना घडली आणि त्यानंतर अवघ्या 2 तासात पूर्ण ट्रकमधील बिस्लरीच्या बाटल्या, कोल्ड्रिंक्स जवळपास या ठिकाणून गायब झालेला आहे। अपघात घडल्यानंतर 2 तासात 20 ते 22 टन बिस्लरीच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या गायब होणं म्हणजे हा देखील एक चुकीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। विशेष करून या वळणावर आपण पाहू शकतो अतिशय हे धोकादायक वळण आहे आणि या ठिकाणी सातत्याने जड वाहनांचे अपघात होत आहेत। आज देखील सकाळी 7 वाजता या धोकादायक वळणावर हा ट्रकचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये या ट्रकचं आणि ट्रकमधील मालाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। मी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जे अधिकारी आहेत, ज्यांची 8 दिवसापूर्वीच विधान भवनामध्ये देखील आमदार मोनिकाताई राजे यांनी प्रश्न उपस्थित करून या उपअभियंता चेमटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती आणि या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच या घाटामध्ये सातत्याने अपघात होत आहेत। आपण खाली पाहू शकतो, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे या घाटातील दरड कोसळली होती, त्याची देखील दुरुस्ती यांनी 8 ते 9 महिन्यामध्ये केलेली नाही। 2 दिवसापूर्वी त्यांनी एक खड्डा त्या ठिकाणी खोदलाय विधानसभेत LOQ झाल्याच्या नंतर, पण या ठिकाणचे अपघात मात्र सातत्याने सुरू आहेत। हे अपघात बंद झाले पाहिजे, या धोकादायक वळणाची दुरुस्ती झाली पाहिजे, हीच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो। या भागाचे आमदार असतील
किंवा खासदार असतील यांना देखील या निमित्ताने आम्ही विनंती करतो, आवाहन करतो की आपण या धोकादायक वाहनाची दुरुस्ती केली पाहिजे आणि हे मोठमोठाले होणारे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद.